लिंबू किती आलेत बघा. भरपूर भरपूर म्हणजे भरपूर सगळं झाडच भरलं आहे पूर्ण. आणि लिंबाची बाग आहे ना, आता जसं जसं क्लायमेट चेंज होईल ना तसा लिंबू हा पिकायला सुरुवात होईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बोलत होतात ना की सर लिंबाची लागवड कशी केली तुम्ही ती दाखवा. नक्कीच तुम्हाला आज ना लिंबाची लागवड जी कशी केलेली आम्ही ती तुम्हाला एक दाखवायचा प्रयत्न करू. आणि लिंब कशी आलीत, लिंबाची आता स्थिती काय आहे, लिंब तुम्हाला कधी मिळतील, ही सगळी तुम्हाला आज इथे पाहायला मिळतील. आता आम्ही लिंबाच्या बागेमध्येच जातोय. मला नारळ दाखवले दुसरे, हे नारळ पडलेत. गवत काढा, पण त्याच्यात काही 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 औषधी वनस्पती पण असतील ना. हो. बाकी कसं चाललंय? बाकी ठीक. काय कुठे गेला होता? ते गावात गेलो होतो. का रे? साडू आला होता ना पत्रिका घेऊन. हां हां हां, त्याच्यामुळे गावात जायला लागतं. लग्न. हा, लग्न आहे. आता सीझन आले ना लग्नाची. लग्नाची सीझन आल्यानंतर ना आमच्या दिलीप शेठ म्हणजे दिलीपला धावपळ खूप जास्त असते. जायला लागतं ना पण प्रत्येक ठिकाणी. हो, प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी. बघू आता कसं काय. आता सगळी सफाईच चालली. भात वगैरे कापणी झाली, कालच आटोपली. काल आटपली सगळी. किती पोती आले भात तरी? नाही, अजून काढला नाही भात. हां, भारे आणून टाकलेत खळ्यात. खळ्यात टाकलेत. ओके. हा माझं शेठ. झाल्यात पण लिंबू काढायसारखी झाल्यात. आपले लिंब चांगलं आहे. लिंब चांगली झालेली आहेत. भरले लिंब आलेत, भरपूर आलेत लिंब. बघा ना लिंब किती आलेत. पूर्ण झाड भरून गेलंय. काय केलं होतं आपण इथे, आपण आंबा असू दे, चिक्कू असू दे, पपई असू दे, त्याचबरोबर इथं फळझाडं असू दे, या सगळ्यांच्या बरोबर आपण काय केलं होतं, एक प्रयोग म्हणून लिंबाची झाडं लावली होती आणि ती बाग आपण बनवली होती. आणि बघायला गेलं तर लिंबाची बाग आता एवढी भरलेली आहे ना की लिंब आम्हाला काढायला सुद्धा वेळ नाहीये, एवढी बाग भरलेली आहे. बागेमध्ये चिकूची बाग चांगली झाली, आंबे चांगले झाले. पण सगळ्यात जास्त जर काय उत्पन्न आलं असेल ना तर ह्या लिंबाच्या बागेचं उत्पन्न जास्त आहे, हे असं मला आता दिसायला लागलंय. कारण मी सगळ्या बाजूला बघतोय, सगळ्या बाजूला लिंब सगळ्या बाजूने आलेत. आणि आता मुळात नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये हवामानामध्ये थोडा बदल झाला आणि त्यामुळे लिंब आता पिकायला लागलेत. आज आम्ही 5 कॅरेट काढलेत. अजून माल जो आहे तो माल झाडावर भरपूर आहे. आता बघूया कसं काढायचंय, कारण काम तर कठीण आहे. मग प्रत्येक शेतकऱ्यांनी, कोकणामधल्या शेतकऱ्यांनी काय करायला हवं की आपल्या आंबा, चिकू, आपण नारळ लावतोच, पण त्याच्याबरोबर 25-50 झाडं जर लिंबाची लावली ना तर ह्या लिंबाच्या झाडापासून मिळणारं उत्पादन आहे ना हे प्रचंड असणार आहे. कारण हे बघा ना, एक सहजगत्या हे आंब्याच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून आम्ही लिंबू लावले होते. पण सगळ्या बाजूला बघतोय ना तर सगळ्याच बाजूला लिंब आलेत. महादूर शेठ आम्ही तेच काम करतोय आता. ह्या बाजूला पण लिंब चांगली आहेत. इकडून आपण पुढे गेलोत ना तर पुढे सुद्धा लिंब चांगली आहेत. ही पण लिंब खाली झाली, लोड जास्त झाला. लोड जास्त झाला आणि लोड झाल्यामुळे काय झालंय, सगळी झाडं आहेत ना ही सगळी झाडं खाली आलीत. आधार देण्याची गरज आहे. बघूया आता कसं जमतंय. आम्ही तर सकाळपासून काढतोय कारण उत्पन्न भरपूर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यानं लिंबाची लागवड करणे गरजेचं आहे. कारण खूप कमी मेहनत आहे. आणि मुळात काय झालंय, आपण इकडे लिंबाला विकायला सुद्धा आपण किरकोळ मध्ये पण देऊ शकतो आणि आपल्याकडे
विकत घेणारे लोक सुद्धा आहेत. त्यामुळं वाहतुकीचा खर्च जो आहे तो वाहतुकीचा खर्च सुद्धा कमी होईल. आणि व्यापाऱ्यांना विकायचंच नाही मुळात. व्यापाऱ्यांना जर स्वतःनीच आपण ट्राय केली ना विकायची, तर आपल्याला मालाला भाव चांगला मिळेल. हे बघा ना, लिंब पण मोठी झालीत. हा संपूर्ण प्लॉट हा लिंबाचा आहे. सगळा प्लॉट भरलाय तो लिंबांनीच. हे काय जमा करतायत. हे बघा, दाखवा जरा. हे बघ ना, लिंब किती सगळी तयार झाले लिंब सगळे व्यवस्थित झालेत. आणि असं पण नाहीये की मोठा ना. विक्री आज आम्ही आता कल्याणला करू. मग आम्हाला काय झालंय, आम्ही शेतकरी ते ग्राहक या पद्धतीने माल विकतो आणि त्यामुळं इतरांवर व्यापाऱ्यावर डिपेंड राहत नाहीयेत. आणि हाच फायदा होतोय. उत्पन्न जरी जास्त असेल तरी आपल्या हातामध्ये आपल्याला माल विकायचा. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी लावले तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे बघा ना, या प्लॉट मध्ये या इकडे. हे बघा माझं शेट बघा इकडे. इकडचे पण झालेत का बघा. त्या पण झाल्या, हा भरपूर झाल्या. त्या पण बघ ना किती मोठ्या आले. हे बघा ना, सगळे पिकले सगळे लिंबू. सगळी झाल्या त्या, हा? सगळी तयार झाल्या त्या. किती बापरे. काढायचं आता. 5 कॅरेट काढल्यात ना, हा बस झालं. मागून काढू रविवारी. हा हा बघ ना, हा किती मोठा आहे बघ. हा काढा काढा काढा. हा. हे आमचा खत्री माणूस आहे आणि खत्री माणसाला काय होतंय सगळं समजतंय अगोदर. पूर्ण झालेली आहे. हे बघा, मोठाली ना, हे बघ. आता 5 कॅरेट काढल्यात, बस झालं. मागून आपण काढू. भरपूर माल आहे आपल्याला यंदा. माल भरपूर आहे. आपलं कसं झालंय, शेतकरी ते ग्राहक या पद्धतीनेच माल विकतोय आपण. आणि त्यामुळं ही लिंब झाडावर नैसर्गिकरित्या पिकलेली लिंबू हे तुमच्यापर्यंत कोणत्याही केमिकलचा वापर न करता सहजगत्या तुमच्यापर्यंत येतील. हे बघा, आंब्याच्या झाडावर लिंब आहेत. हे बघा, टोटल आंब्याचं झाड आहे आणि त्याच्यावरती लिंब आहेत. ते चौसा आंबा आहे, चौशाच्या आंब्याच्या वरती ती फांदी गेलेली, तिला पण भरपूर लिंब आलेत. माल सगळा भरलाय आणि हा सगळा माल ग्राहक वाट बघतायत, त्यांना द्यायचंय. आता वाजलेत 6 वाजले आणि 6 वाजलेत आणि आम्ही साधारण 8 वाजेपर्यंत घरी पोचू. आराममध्ये 8 वाजेपर्यंत घरी पोचू आणि साधारण 8:30 वाजेपर्यंत ते 9 वाजेपर्यंत हा माल संपलेला असेल. म्हणजे हीच मजा आहे. शेतकऱ्याची मजा कुठली आहे, त्याच्या शेतामधून तो ताजा माल काढतोय आणि ताजा माल लगेच संपतोय. हे चालेल लिंबू घेऊन.